या चित्रपटाचा भाग होताना आता काय मनात भावना आहेत? ग्रेट. खूप म्हणजे अप्रतिम भावना आहे. कारण हा सिनेमा याची मी ट्रायल पाहिली, इतकं सुंदर केलेला आहे सिनेमा. म्हणजे समीरची कमाल आहे. त्यांनी खूप मेहनत घेतलेली, खूप म्हणजे नवीन कलाकारांना तयार जे ज्या पद्धतीने केलेलं आहे असं वाटतं की हे खूप वंचुके आहेत. इतकं सुंदर केलेलं आहे त्यांनी. आणि समीरचं टेकिंग अप्रतिम आहे. कॅमेरामन खूप छान आहे. नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोड्युसर, निर्माते यांनी सुद्धा जी काही मेहनत घेतलेली आहे आणि समीरला जे काही फ्रीडम दिलेलं आहे आणि त्यांनी ते समीरने त्याचं सोनं केलेलं आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आता मी ह्या सिनेमात मिशन आहे जसं मी एक भाग आहे. मी काय केलं आहे, कसं केलं आहे वगैरे हा भाग महत्त्वाचा नाही. कारण आजूबाजूच्यांनी इतकी अप्रतिम कामं केलेली आहेत की मला असंच वाटलं की मी जरा लहानच आहे याच्यात. इतकं सुंदर केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जे पाहणार आहे त्यांनी प्रेक्षागृहात जाऊन हा सिनेमा पाहावा. अदरवाईज पाहू नये इकडे तिकडे असं माझं मत आहे. आणि तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रामावर प्रेम करणं म्हणजे काय असू शकतं, रामासाठी जगणं म्हणजे काय असू शकतं आणि राम म्हणजे काय आहे हे तुम्हाला नक्की कळू शकेल. थँक्यू सो मच. अयोध्यातली तुमची काही वेगळी आठवण आहे का कधी 1990च्या दशकातली, त्यावेळेला काही गोष्टी ऐकल्या असतील त्याच्यामुळे तुमचा काही नाही, मी खरं सांगू का, नाही माझं काही हे नाही आहे. फक्त ते बाबरी मशीद वगैरे पाडणे वगैरे वगैरे सगळे हे मला माहिती आहे. ते सुद्धा मी पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये फक्त पाहिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा एक मित्र आहे, त्यांचं नाव विकास दबीर. त्यांची आई आता 96 वर्षाची आहे. ती त्यावेळेला कारसेवक म्हणून तिकडे गेलेली होती. त्याच्यामुळे जे काही माहिती होतं तेवढंच ते मला माहिती आहे. त्याच्यामुळे फार काही मला माहिती नाही. म्हणजे अनेक वर्षांच्या कारकिर्दीमध्ये कधी प्रभू श्री रामांची अनुभूती कधी आल्याचं काही किस्सा किंवा एखादी आठवण अशी आहे? नाही, तसं काही नाही. म्हणजे ॲक्च्युली राम म्हटल्यानंतर सगळंच येतं. मला असं वाटतं की रामाशिवाय दुसरं काही असू शकत नाही. पण सर्वात म्हणजे माझ्या संदर्भातले राम आहेत माझे श्री स्वामी समर्थ. हे माझे राम आहेत आणि त्यांच्यामुळे जगतो, त्यांच्यामुळे मी काम करतो, त्यांच्यामुळे मी श्वास घेतो, हे सगळं करतो. हे मी माझ्या स्वामी समर्थांमुळे ते माझे रामच आहेत. आणि मला असं वाटतं की ही अनुभूती खूप आहे माझ्यासाठी. एकीकडे मोठी स्टारकास्ट घेऊन सिनेमे बनवले जातात, पण त्याची विरुद्ध बाजू अगदी या सिनेमाचे सगळेच नवीन कलाकार आहेत. पण तुम्ही सिनियर आहात, तुम्ही या सगळ्या सिनेमाकडे कसे बघतात आणि प्रेक्षकांना मुळात काय आश्वासन द्याल की कलाकार नवीन असले तरी सिनेमा कसा दमदार असतो? नाही, मला तर मगाशी म्हणून तेच सांगितलं की समीरने ज्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे, सगळ्या नवीन कलाकारांना तयार केलेलं आहे. तुम्हाला वाटणारच नाही की नवीन आहेत, ते इतके सुंदर आहेत आणि सगळ्यांनी कामं अप्रतिम केलेली आहेत. म्हणजे त्या दिवशी मी ट्रायल बघितलं, म्हणजे हे काही कौतुकाचं नाही आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटतं की सांगावं. तो सिनेमा पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आलं. नाही तर पाणी थांबे नाही, इतपत पाणी आलं की इतकं ग्रेट केलेलं आहे सगळं. आणि मला असं वाटतं की म्हणजे हे काय म्हणतात ते नर्वस होणार नाही, नाराज होणार नाही किंवा अरे बापरे काहीतरी बघितलं आपण असं होणार नाही. इतकं सुंदर सगळ्यांनी कामं केलेली आहे. मला असं वाटतं की तुम्ही हा सिनेमा प्रेक्षागृहात जाऊन बघणं खूप गरजेचं आहे. थँक्यू. असे जे काही चित्रपट आहेत, मिशन अयोध्या असेल किंवा प्रभू श्री रामांवरती अनेक गीत सुद्धा बनत आहेत, तर हे सगळे चित्रपट बनायला आपल्याकडे थोडा उशीर गेला असं कधी जाणवतं का? आपण ज्यावेळेला कलाकार किंवा एक तंत्रज्ञ जेव्हा इकडे वावरतो काय वाटतं? नाही, मला असं वाटतं की असे श्रीरामांवरचे किंवा त्यांचे काय म्हणतात त्यांचे विचार किंवा ते ज्या पद्धतीने प्रेरणा देतात सगळ्या गोष्टींना, मला असं वाटतं की ते विचारच महत्त्वाचे आहेत. ह्याच्यावर सिनेमा कदाचित होतच नाही आहे मला असं वाटतं. हा असेल सिनेमा तर तो खूप वर्षांनी पहिला आलेला असेल. श्रीरामावर सिनेमा झालेले आहेत, नाही असं नाही आहे. त्या म्हणजे रामायण वगैरे ह्या संदर्भात झालेले आहेत. पण हा एक वेगळा विचार घेऊन आलेला सिनेमा आहे मला असं वाटतं. आणि तो श्रीरामाच्या बाबतीतच आहे, त्यांच्याच बाबतीत आहे. तर मला असं वाटतं की खूप वेगळा आहे आणि तो तुम्ही पाहावा. प्रेक्षकांना नेमकं कोणतं मिशन पाहायला मिळणार आहे या सिनेमात? ह्या सिनेमात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिशन म्हणजे एक असं की श्रीरामावर प्रेम करणं आणि त्या संदर्भात श्रीराम माझं आयुष्य, श्रीरामासाठी मी जगीन, मरीन किंवा मारीन, जे काय करीन, हे जे आहे ह्या सिनेमात ते खरंच पाहण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं की ते तुम्हाला मिळेल, त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील.
थँक्यू सर धन्यवाद. थँक्यू श्रीराम. जय श्रीराम.